अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, क्षणभर थांबा, श्वास हळू घ्या आणि डोळे बंद करा आणि आपल्या मनामध्ये ज्या ज्या पूर्वजांमुळे आज आपण या जगात आहोत त्यांचं स्मरण करा. आजचा विषय हा फक्त वास्तूचा नाही, तो तुमच्या घराचा नाही, तो तुमच्या अस्तित्वाचा आहे. आपण दिसतो तेवढेच नाही, या जगात दोन स्तर आहेत. एक जे डोळ्यांनी दिसतं, दुसरं जे जाणवतं पण दिसत नाही. हवा दिसत नाही, आशीर्वाद दिसत नाही आणि प्रेम हे देखील दिसत नाही. पण हे तिन्ही नसतील तर जीवन हे अपूर्ण आहे. तसेच आपल्या भोवतीचं अदृश्य ऊर्जाचं एक जाळं असतं. देवांची ऊर्जा, निसर्गाची ऊर्जा आणि सर्वात जवळची ती म्हणजे पितृ ऊर्जा. आपण कोणामुळे जन्मलो, तुमचं आडनाव, तुमची जातकुळी, तुमचा देह, तुमचे संस्कार हे तुम्ही स्वतः तयार केलं आहे का? तर नाही. हे तुम्हाला वारसाने मिळालेलं आहे. ज्यांनी कष्ट केले, त्याग केला, त्यांच्या पुण्याईवर आपण उभे आहोत. पण जसजसा काळ पुढे जातो तसं तसं स्मरण हे कमी होतं आणि जिथे स्मरण कमी होतं तिथे संबंध हे कमकुवत होतात. घरामध्ये जडपणा काय येतो? काही घरात सगळं असतं, पैसा, सोय, माणसं, तरीही घरामध्ये आनंद हा टिकत नाही. विनाकारण भांडणं, झोप लागत नाही, कामं अडकतात, भीती, बेचैनी हे नेहमीच बाहेरचं कारण नसतं. कधी कधी घरातील ऊर्जेचा समतोल बिघडलेला असतो. वास्तू आणि ज्योतिष काय सांगतात? तर पूर्वजांशी असलेला ऊर्जा संबंध कमकुवत झाला तर असं जाणवू शकतं. हे घाबरवण्यासाठी नाही, हे जाणीवेसाठी आहे. दिशा आणि आध्यात्मिक विज्ञान. वास्तुशास्त्र म्हणजे भिंतींची रचना नव्हे, तर ऊर्जेचा प्रवाह. पूर्व दिशा ही देवतांची दिशा असते, उत्तर ही धनप्रवाहाची दिशा असते, पश्चिम ही स्थैर्य असतं आणि दक्षिण दिशा ही पितरांची दिशा असते. दक्षिण दिशा ही यमाशी संबंधित आहे. यम म्हणजे भीती नव्हे, जीवन पूर्ण करून पुढच्या प्रवासाला गेलेली आत्मा. म्हणून पूर्वजांचे फोटो हे दक्षिण भिंतीवर लावणं सर्वात योग्य आहे. फोटो म्हणजे फक्त फोटो नाही, तो स्मरण आहे, तो कृतज्ञता आहे, तो पिढ्यांना जोडणारा पूल आहे. जणू आपण विश्वाला सांगतो, आम्ही तुम्हाला विसरलो नाहीत. परंतु दक्षिण दिशेला नसेल तर पश्चिम. पश्चिम हे स्थैर्याचं प्रतीक आहे. जिथे कधीही ठेवू नयेत ती म्हणजे ईशान्य दिशा. ही देवांची जागा आहे. तिथे पितरांचे फोटो कधीच लावू नयेत. देवघरामध्ये देखील पितरांचे फोटो हे लावायचे नाही. देवांसमोर पितरांचे फोटो लावायचे नसतात. तसेच बेडरूम मध्ये आणि स्वयंपाकघरामध्ये देखील पितरांचे फोटो कधीही लावू नये. कारण पितृ ऊर्जा ही स्मरणाची आहे, दैनंदिन जीवनाच्या गतीत मिसळणारी नाही. पूजा करायची का? तर पूर्वज पूज्य आहेत, देव नाहीत. दररोज धूपदीप गरजेचा नाही, पण अमावस्या, पितृपक्ष, त्यांची तिथी या दिवशी मात्र श्रद्धेने स्मरण करणं महत्वाचं आहे. श्राद्ध म्हणजे कर्मकांड नाही, ती कृतज्ञतेची भाषा आहे. योग्य सन्मानाचे परिणाम. घर हलकं वाटतं, वाद कमी होतात, कामामध्ये गती येते, मन शांत होतं आणि संरक्षणाची जाणीव निर्माण होते. सर्वात मोठं पितृकार्य. मातृंसाठी विधी करणं सोपं आहे, पण जिवंत आई वडिलांची सेवा करणं कठीण आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव हेच खरं श्राद्ध असतं. स्वामी भक्तांनो, आज घरी गेल्यावर दक्षिण भिंतीकडे बघा. मनातल्या मनात पूर्वजांना नमस्कार करा. त्यांच्यामुळे आपण आहोत. हे स्वामी महाराजा, आमच्या पितरांना शांती द्या. त्यांच्या पुण्याईचा आशीर्वाद आमच्यावर राहू द्या. आमच्या घरात प्रेम, शांती, समाधान नादो हीच स्वामीचरणी प्रार्थना. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.